नमस्कार मंडळी. मंडळी, तुम्हाला कदाचित आठवत नसेल, या शेतकऱ्यांना जे काही दानवे होते ते दानवे म्हणाला होता की साल्याला काही जरी दिलं तरी साले लढत राहतात. सोयाबीनला तुरीला 10,000 रुपये जरी भाव दिला तर हे साले लढत राहतात. यांची नेहमीचीच बोंब आहे. इतकंच नाही तर आपल्याला कृषी मंत्री लाभलेले जे काही कोकाटे ते सुद्धा शेतकऱ्यांना भिकारी म्हणले होते. इतकंच नाही तर आता हे लोणीकर उठला, बबनराव लोणीकर उठला आणि शेतकऱ्यांना जे काही पीएम किसानचे पैसे आहेत ते म्हणतो की त्यांचा बाप देतो. इतकंच नाही तर तुमच्या अंगावरती आमच्या अंगावरचे जे काही कपडे असतील हे पैसे सुद्धा आमचा बाप देतो. इतकंच नाही तर तुमच्या लाडक्या बहिणीला, तुमच्या घरातील महिलेला, निराधार महिलेला आमचा बाप पैसे देतो, असं या लोणीकरचं म्हणणं आहे. परंतु लोणीकर साहेबाला एक माझं मत आहे, लोणीकर साहेब म्हणण्याची याची लायक नाही. कारण तर हा माणूस शिकलेला आहे, 7वी वर्ग शिकलेला आहे. त्यानंतर या लोणीकरनं आतापर्यंत साखर कारखान्याच्या नावावरती कित्येक घोटाळे केलेले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी लाटलेल्या आहेत त्या लोणीकरने. त्या लोणीकरला आपण मतदान केलं. आपल्या बापाने पिकवलेलं जे काही धान्य असेल, जे धान्य पिकवलेलं असेल, हे याच्या घरातील मायबाप असतील, त्याची बहीण असेल, त्याचा बाप, काय जे असतील व्यक्ती, ते घरातील आपल्या धान्यामुळे जगतात. पैसे खाऊन जगत नाहीत. तुम्ही एखादी 4 व्हीलरची गाडीची सीट खाऊन जगत नाही. या शेतकऱ्यांनी बापाने पिकवलेलं जे काही धान्य असेल त्या धान्यातून आपण जगतो, एवढं भान ठेवा. इतकंच नाही तर या लोणीकरला जे काही मतदान असेल या शेतकऱ्यांनी केलेले. शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुमचा जे काही बाप असेल त्या बापाला सुद्धा आमचा शेतकरी पैसे देतो. तुमचं मोटरसायकलमध्ये पेट्रोल जर टाकलं या बापाने, या शेतकरी बापाने, तर त्याला 13 रुपये जे काही जीएसटी असेल हे शेतकरी बाप भरतो. तुमची 4 व्हीलर जर घेतली असेल तर त्याचा सुद्धा टॅक्स, हा 4 व्हीलरचा टॅक्स सुद्धा हा शेतकरी बाप भरतो. इतकंच नाही तर शेतकऱ्यांनी एखादी जेसीपी जरी घेतली असेल तर त्या जेसीपीचा जो काही टॅक्स असेल हा शेतकरी बाप भरतो. इतकंच नाही तर एखादा ट्रॅक्टर जरी घेतला असेल तर हा शेतकरी बाप भरतो. तुमच्यावरती आम्ही जगत नाही. तुम्ही आमचे नोकर आहात, आम्ही तुमचे नोकर नाहीत. समजलं का? एवढं भानावर ठेवा. आणि जे काय तुमचा बाप बाप म्हणता, पीएम किसानचे पैसे देऊन किंवा 2 किलो 4 किलो धान्य देऊन तुम्ही मोठे झाले नाहीत. या बापाने तुम्हाला जगवलेले, या बापाने तुम्हाला मतदान केलेले, या बापाने तुम्हाला खुर्चीवर बसवलेले. या गोष्टीचं भान व्हा. आणि जे काही आता आमदार खासदार असतील, जे काही नेते असतील, अशा पद्धतीचं जर वक्तव्य शेतकऱ्यांच्या संदर्भात जर केलं तर शेतकरी सहन करणार नाही. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा ध्यानात ठेवा, असे जे काही नालायक लोक असतील, 7वी 5वी शिकलेले, या लोकांना सत्ता दिल्यापेक्षा एखादा भिकारी त्या ठिकाणी आपल्या घरातील, आपल्या गावातील, आपल्या आजूबाजूचा व्यक्ती त्या ठिकाणी मतदान निवडून द्या. आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस उभा करा किंवा एखादा सुशिक्षित माणूस उभा करा. परंतु अशा नालायक लोकांना मतदान इथून पुढे करू नका. आणि या लोणीकर सारखे जे काही लोक असतील, या लोणीकरला सुद्धा जाब विचारा. जिथे त्याची गाडी दिसेल, जिथे तो दिसेल, त्याला जाब विचारल्याशिवाय सोडू नका. कारण तर या शेतकरी बापांनी जे काही सोयाबीनचा भाव असेल, जे काही कापसाचा भाव असेल, याची कशी माती तुम्ही शेतकऱ्यांची केलेली हे फार काय सांगायची गरज नाही. आणि शेतकरी बाप जे काही टॅक्स असेल, तुमचा खत असेल, बी बियाणं असेल, याचा टॅक्स शेतकरी बाप भरतो. म्हणून तुम्ही आहात. आणि तुमच्याकडे जे काही गाडीला पॅन्डी असतील, त्या पॅन्डीचा पैसा सुद्धा या शेतकऱ्याचा बापाचा आहे. तुमच्याकडे जे काही 4 व्हीलर असतात ते कुठून आल्या हे फार काळ सांगायची गरज नाही. तुम्ही जे काही शेतकरी म्हणून होतात, आज तुम्ही जे काही नेता झालात, तुमच्याकडे जे काही संपत्ती आली ती कुठून आली हेही सांगायची गरज नाही. शेतकऱ्यांच्या जमीन कशा दाटल्या हे सांगायची सुद्धा गरज नाही. आणि इतकंच नाही तर आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांनी जे काही सहन केलं, इथून पुढे शेतकरी हा सहन करू शकणार नाही. अशा पद्धतीचे नालायक लोकांना आपण निवडून देऊ असं तरी मला वाटणार नाही. आणि ह्या इतका व्हिडिओ शेअर करा. जे काही नालायक लोक असतील, जे काही सत्ताधारी असतील, यांना जाब विचारल्याशिवाय शेतकरी हा थांबला नाही पाहिजेत. आणि इथून पुढे शेतकऱ्याच्या संदर्भात असे नालायक लोक कोणी बोलले नाही पाहिजेत. याचं सुद्धा भान ठेवल्याशिवाय आपण शेतकरी गप्प बसू नका. नक्कीच हा व्हिडिओ स्टेटसला सुद्धा ठेवा. इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचण्याचं काम आपल्या माध्यमातून करा. सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही लोक असतील, नालायक लोक, याला जाब विचारण्याचं काम शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मी काही एखादा नेता नाही किंवा मी एखाद्या पक्षाची बाजू घेत नाही. परंतु जे काही शेतकऱ्यांनी बोलल्या जाते, शेतकरी जो काही पिकवतो ते काही पैसे खाऊन होत नाही. शेतकरी हा राब राब राबतो. त्यानंतर जे काही मेहनतीचं त्याचा धान्य असेल, कडधान्य असेल, तुम्ही ते खाता, तुमचे मायबाप खातात, तुम्ही खाता, तुमची बायको खाते, सगळे काही खातात. आम्ही काही लहान मोठे
भ्रष्टाचार करून मोठे झाले नाही. शेतकरी आमचा मेहनतीने कमवतो, शेतकरी आमचा पैशाने जे काही मेहनतीने जमीन टाकतो त्याच्यातून पिकवतो आणि तुम्हाला खायला देतो, एवढं भान ठेवा.